भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदना अर्पित करतो. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, संत रविदास महाराज, महर्षी वाल्मिकीजी, महर्षी सुदर्शनजी, लवजी वस्ताद साळवे, ज्या सर्व मंडळींनी खऱ्या अर्थानं आम्हाला जगण्याचा मार्ग दिला, प्रेरणा दिली आणि एक वेगळं वळण आमच्या आयुष्याला लावलं, अशा या सर्व संतांना, विचारवंतांना, जाती मोर्चाच्या आजच्या या कार्यकारिणीला आपल्यामध्ये प्रामुख्याने उपस्थित झालेले आपले राष्ट्रीय अध्यक्ष श्री लालसिंग आर्यजी, भाजपचे महाराष्ट्राचे प्रभारी माननीय ओमप्रकाश धुर्वेजी, आपले संघटन मंत्री विजयराव पुराणिकजी, रवींद्र चव्हाणजी, आपल्या या अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष माजी आमदार सुधाकरराव भालेराव, राजकुमार बडोलेजी, सुरेश खाडेजी, भाई गिरकरजी, अशोक मेंढेजी, सुभाष पारधीजी, दिलीप कांबळेजी, धर्मपाल मेश्रामजी, अशोक खरटमलजी, सुनील कांबळेजी, टीपी कांबळेजी, मोहन वानखेडेजी, सचिन आरडेजी, डॉक्टर मिलिंदजी माने, शरदजी कांबळे, मंचावर उपस्थित सर्व पदाधिकारी आणि या ठिकाणी उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आज दिवसभर आपण आपल्या मोर्चाच्या कार्यकारिणीची बैठक घेतली आणि या बैठकीच्या निमित्ताने थोडं चिंतन केलं, थोडं मंथन केलं, काही या ठिकाणी ठराव देखील आपण पारित केले आणि त्याचसोबत आगामी कार्यक्रमाची दिशा देखील आपण ठरवली. भारतीय जनता पार्टीमध्ये ज्या काही प्रमुख आघाड्या आहेत त्यापैकी एक महत्वाची आघाडी म्हणून आपण अनुसूचित जाती मोर्चाकडे बघतो आणि आज आपल्या सगळ्यांना अभिमान आहे की भारतीय जनता पार्टी देशातला एक असा पक्ष आहे की देशामध्ये सर्वाधिक अनुसूचित जातीचे खासदार हे भारतीय जनता पक्षाचे आहेत. देशामध्ये सर्वाधिक जास्त अनुसूचित जातीचे आमदार हेही भारतीय जनता पक्षाचे आहेत आणि एकूणच आपण देशामध्ये लोकप्रतिनिधींची संख्या बघितली तर अनुसूचित जातीच्या लोकप्रतिनिधींची संख्या ही लक्षणीय भारतीय जनता पक्षामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि एकूणच माननीय मोदीजींच्या नेतृत्वात गेल्या 6 वर्षामध्ये ज्या प्रकारे भारताने प्रगती केली आहे आणि प्रगती करत असताना सबका साथ सबका विकास या मूलमंत्राच्या आधारावर माननीय मोदीजींनी या देशामध्ये जे भारतीय राज्यघटनेला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेलं समतेचं राज्य आहे, ते समतेचं राज्य प्रस्थापित झालं पाहिजे याकरता जे वेगवेगळे कार्यक्रम या ठिकाणी आखले आणि समाजातल्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचून त्याच्या जीवनामध्ये परिवर्तन झालं पाहिजे अशा प्रकारचा जो कार्यक्रम हातामध्ये घेतला आणि यशस्वीपणे राबवला. आणि म्हणून मला असं वाटतं की आज आमच्या ज्या अनुसूचित जाती मोर्चा आहे या मोर्चाची जबाबदारी अत्यंत वाढली आहे. आपल्याला कल्पना आहे देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजींनी पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर सांगितलं की माझ्याकरता गीता, बायबल, कुराण पेक्षा देखील महत्वाचा कुठला ग्रंथ असेल तर ते भारताचं संविधान आहे. या भारताच्या संविधानाची शपथ मी घेतली आहे. भारताचं संविधान जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलं एक असं संविधान आहे की जगाच्या पाठीवर उत्तम संविधान म्हणून जर कुठलं संविधान आहे असा विचार केला तर त्यात भारताच्या संविधानाचं नाव घेता येईल अशा प्रकारचं संविधान या भारताला लाभलं आहे. या संविधानानं या देशातल्या शेवटच्या माणसाला जगण्याचा अधिकार दिला.
या देशामध्ये समतेचं राज्य तयार व्हावं, समरसतेचं राज्य तयार व्हावं, देशामध्ये एकता अखंडतेसोबत बंधुता देखील निर्माण व्हावी आणि या देशामध्ये संधीचा अधिकार सर्वांना असावा, समान संधी सर्वांना मिळावी, याकरता या संविधानानं रचना केली आणि त्या रचनेतनं हा देश आज पुढे जातोय. आज भारत देश जगाची महाशक्ती म्हणून प्रस्थापित होताना आपल्याला दिसतो आणि जगाची महाशक्ती म्हणून प्रस्थापित करत असताना माननीय मोदीजींनी ज्या प्रकारे या देशाला नेतृत्व दिलंय, आज या नेतृत्वाच्या माध्यमातून कोरोनाच्या संकट काळामध्ये आपण बघितलं, जगाच्या 1/5 ज्या देशाची लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येला ज्या प्रकारे माननीय मोदीजींच्या नेतृत्वात कोरोनाच्या काळामध्ये शेवटच्या माणसापर्यंत सोयी पोचल्या पाहिजे, गरीबातला गरीब, अनुसूचित जातीचा, अनुसूचित जमातीचा, छोटं काम करणारा गरीबातला गरीब माझा जो परिवार आहे, या परिवारापर्यंत अन्नधान्य पोचलं पाहिजे, त्याच्यापर्यंत 2 पैसे पोचले पाहिजे, अशी चिंता करणारे पंतप्रधान या देशाला लाभले. खरं म्हणजे मी ज्यावेळेस बघतो या संपूर्ण कोरोनाच्या संकट काळामध्ये एकीकडे देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजी हे गरीबातल्या गरीबाची चिंता करत होते, आमच्या अनुसूचित जाती जनजातीच्या कुटुंबाची चिंता करत होते, त्याच वेळी या महाराष्ट्रामध्ये मात्र महाराष्ट्रातलं जे सरकार या ठिकाणी तिघाडी सरकार आहे, या सरकारने कुठलीही चिंता केलेली आपल्याला पाहायला मिळाली नाही. नव्हे तर गरीबातला गरीब असेल, अनुसूचित जातीचा असेल, अनुसूचित जनजातीचा असेल, भटका विमुक्त असेल, बाराबलुतेदारीमध्ये काम करणारा आमचा व्यक्ती असेल, एक फुटकी कवडी देखील त्याच्या विकासाकरता या सरकारने दिली नाही. तो मरतोय का जगतोय, तो जेवतोय का उपाशी राहतोय, तो जगतोय का मरतोय याच्याकडे ढुंकूनही लक्ष या सरकारने दिलं नाही. आणि म्हणून आज देशामध्ये माननीय मोदीजींच्या नेतृत्वात एक नवा भारत तयार होतोय. काल देखील आपण बघितलं, काल माननीय मोदीजींनी या देशाला एक नवीन या ठिकाणी बजेट दिलं आणि या बजेटच्या माध्यमातून पुन्हा एकदा आमच्या अनुसूचित जातीच्या तरुणाई करता मग स्टँडअप इंडिया सारखी योजना असेल, या योजनेमध्ये परिवर्तन करून आज आमचा जो अनुसूचित जातीचा तरुण उद्योजक आहे, या उद्योजकाला पैसे मिळाले पाहिजे, त्याच्या हाताला काम मिळालं पाहिजे आणि तो नोकरी मागणारा नाही, तो नोकरी देणारा झाला पाहिजे. याकरता ज्या प्रकारच्या तरतुदी केल्या, आज एकाही पैशाचं भांडवल जरी जवळ नसेल पण त्याला जर उद्योग उभा करायचा असेल तर तो उद्योग उभा करता येईल, अशा प्रकारची तरतूद आमच्या अनुसूचित जातीच्या उद्योजकांकरता कालच्या बजेटच्या माध्यमातून माननीय मोदीजींनी उपलब्ध करून दिली. मगाशी स्कॉलरशिपच्या संदर्भात सांगितलं जात होतं, एक नवीन योजना स्कॉलरशिपच्या संदर्भातली माननीय मोदीजींनी या ठिकाणी जी तयार केली, आपल्याला सगळ्याची आवश्यकता नाही, आपण सगळे कार्यकर्ते आहोत, आपण ती सर्वांपर्यंत पोहोचवली आहे. पण यापूर्वी याचा विचार का झाला नाही, यापूर्वी या संदर्भातले निर्णय का घेण्यात आले नाही याचा देखील कुठेतरी विचार केला पाहिजे. आणि म्हणून मोदीजी नेहमी सांगतात की बाबासाहेबांनी दिलेलं संविधान नसतं तर माझ्यासारखा एक मागास व्यक्ती हा या देशाचा कधीच पंतप्रधान होऊ शकला नसता. आणि आज त्या पदावर बसल्यानंतर, त्या संविधानाची शपथ घेतल्यानंतर, त्या संविधानाने ज्यांच्याकरता काम करण्याची जबाबदारी माननीय मोदीजींवर टाकली आहे, त्यांच्याकरता वेगवेगळे निर्णय हे रोज घेण्याचं काम माननीय मोदीजी या ठिकाणी करतात. खरं म्हणजे मला कधी कधी आश्चर्य वाटतं की ज्यावेळी काँग्रेसचे, राष्ट्रवादीचे, शिवसेनेचे लोक अनुसूचित जातीच्या कल्याणाच्या गप्पा या ठिकाणी मारतात. अरे ते तर सोडून द्या, मगाशी आपले अध्यक्ष सांगत होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना काँग्रेसने कशा प्रकारे या ठिकाणी अपमानित केलं. अरे जिवंतपणे अपमानित केलंच, त्यांना निवडून येऊ नये म्हणून वेगवेगळ्या कृत्या तर केल्याच, पण त्यासोबत
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मृत्यूनंतर त्यांना भारतरत्न देण्याकरता इतके वर्ष लागले, त्याही करता भाजप समर्थित सरकार यावं लागलं. आणि एवढंच नाही तर ज्या चैत्यभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाणानंतर अंतिम संस्कार झाला, त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक झालं पाहिजे ही तमाम भारतवासियांची इच्छा होती. पण त्याकरता 1 इंच जागा देखील, सुईच्या टोकावर मावेल एवढी जागा देखील या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारने कधीच दिली नाही. कधीच दिली नाही. 15, 20 वर्ष, 25 वर्ष, 30 वर्ष आंदोलन सुरू होतं आणि अनेक वर्ष इथेही त्यांचं सरकार होतं, देशातही त्यांचं सरकार होतं, पण सुईच्या टोका इतकी जागा देखील दिली नाही. मी मुख्यमंत्री झालो आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर माननीय मोदीजींना भेटायला गेलो आणि त्या ठिकाणी माननीय मोदीजींना विनंती केली की इंदू मिलची जागा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाकरता दिली पाहिजे. मोदीजींनी त्यांच्या अधिकाऱ्यांना बोलवलं, सांगितलं 3 दिवसात निर्णय झाला पाहिजे. 3 दिवसात, आणि 3 दिवसात निर्णय झाला. त्यानंतर त्याची सगळी प्रोसेस पूर्ण झाली. 3,500 कोटी रुपये किंमत असलेली जागा महाराष्ट्राला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक बनवण्याकरता विनामूल्य तात्काळ त्या ठिकाणी माननीय मोदीजींनी दिली. आणि नुसती जागा देऊन आपण थांबलो नाही, तात्काळ त्या संदर्भात त्याला स्मारकाकरता पैसे आपण त्या ठिकाणी दिले. स्मारकाचं काम देखील आपण सुरू केलं. आज वेगानं काम त्या ठिकाणी चाललेलं आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक येत्या 1-2 वर्षात जेव्हा पूर्ण होईल, खरं म्हणजे हे सरकार आल्यानंतर त्याचा वेग कमी झालाय, पण वेग कितीही कमी झाला तरी स्मारक तर पूर्ण करावंच लागेल. ते स्मारक ज्यावेळेस पूर्ण होईल त्यावेळी महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने येणारा प्रत्येक व्यक्ती हा त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भव्य स्मारक तर पाहिलं, पण या मुंबईमध्ये येणारा प्रत्येक व्यक्ती सी लिंकवरनं त्याला जावंच लागतं आणि सी लिंकवरनं जात असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं दर्शन घेतल्याशिवाय त्याला पुढे जाता येणार नाही. या प्रकारची या स्मारकाची रचना आज या ठिकाणी आपल्या सरकारच्या माध्यमातून केली. आपल्याला कल्पना आहे की त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं लंडन मधलं निवास, हे निवास विकायला निघालं. ज्या ठिकाणी राहून ते शिकले ते निवास विकायला काढले आणि ते विकायला काढल्यानंतर तेव्हा काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं, त्यांच्याकडे वारंवार अर्ज गेले की बाबासाहेबांच्या घराचा लिलाव होतोय, हे घर तुम्ही घेतलं पाहिजे, काहीतरी त्यातनं मार्ग काढला पाहिजे. परंतु त्यांनी दुर्लक्ष केलं, त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. त्याची विक्रीची सुरुवात झाली. आपलं सरकार आलं, बडोले जे होते, बडोलेजींना आम्ही लंडनला पाठवलं आणि त्या ठिकाणी सांगितलं जी किंमत येईल ती किंमत आम्ही देऊ, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घराची विक्री आणि त्याचा लिलाव आम्ही होऊ देणार नाही. आणि त्या ठिकाणी आपण महाराष्ट्र सरकारच्या वतीनं ते घर विकत घेतलं. त्या ठिकाणी स्मारक तयार केलं. स्मारक तयार केल्यानंतर माननीय मोदीजींच्या हस्ते त्याचं उद्घाटन केलं. उद्घाटन केल्यावर नवीन संकट त्या ठिकाणी आलं. लंडन मधल्या त्या काउन्सिलने निर्णय केला की हे रहिवासी भाग आहे, इथे कुठलंही स्मारक किंवा या ठिकाणी अशा प्रकारचं कुठलंही वास्तू राहू शकत नाही आणि म्हणून त्याच्या विरोधात निकाल दिला. मी पुन्हा आम्ही माननीय मोदीजींकडे गेलो. मोदीजींनी भारताच्या राजदूतांना सांगितलं त्या ठिकाणी जो चांगल्यात चांगला वकील असेल तो लावा आणि अपील दाखल करा आणि तिथलं जे सर्वोच्च काउन्सिल आहे देशाचं त्याच्याकडे अपील दाखल करून त्यांच्याकडनं विशेष परवानगी मागा. आणि मला आनंद वाटतो की माननीय मोदीजींच्या इंटरव्हेन्शन नंतर आपण जगातली अतिशय नामांकित कंपनी वकिलांची त्या ठिकाणी लावून आणि त्याच्या माध्यमातून न्याय मागितला. तो न्याय आपल्याला मिळाला आणि त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्मारक आपण तयार केलं आहे ते आता आजन्म त्याच ठिकाणी राहील अशा प्रकारचा निर्णय हा आपल्याला